तर मित्रांनो, आज किती किलोमीटर पाहिलोय याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला टाकणार आहे मी. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. आपण लहान असताना एक चित्रपट आला होता धडाकेबाज, आपल्या लक्षाचा, सगळ्यांचा लाडका लक्ष मामा. आणि त्यामध्ये एक बाटलीमध्ये गंगाराम होता. तो रेती वापरून लक्षाचे सगळे काम करत होता. आणि चित्रपटाच्या एंडिंगला ती रेती संपती, तेच लक्ष मामा हातात होतो. तो गंगाराम बोलतो, अरे तुझ्या आतली शक्तीला जागव आणि असं काम कर, तुझ्यात ती शक्ती आहे, तू काही करू शकतोस आणि होऊन जा धडाकेबाज. त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे, तो आतली शक्ती जागृत होतो आणि खूप अशी फायटिंग करतो आणि विजयी होतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माणसामध्ये दोन शक्ती असतात, एक आतली शक्ती, बाहेरची शक्ती, मनाची. म्हणजे आपण जर काही ठरवलं तर काही गोष्टी करू शकतो. आता उदाहरण घ्यायचं ठरलं तर मी सुरुवातीला जास्त चालू शकत नव्हतो किंवा पळू पण शकत नव्हतो. 1-2 मिनटं पळालं तरी मला दम लागायचा. पण मी ठरवलं, रोज थोडं रनिंग वाढवली, चालणं वाढवलं. आता मी कंटिन्यूस 3-4 किलोमीटर पळतो. आता सकाळी 9 डिग्री टेम्परेचर आहे, तर रनिंग करतो आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, मी कोणाला म्हणजे दुखत नाही कोणाचं मन, की थोडासा वेळ काढा. मान्य आहे आत्ताचं धावपळीचं जीवन यामध्ये वेळ भेटत नाही आहे, पण घरातल्या घरात 5 मिनटं वेळ काढा. सगळे 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं व्यायाम करा आणि आरोग्य सांभाळा. कारण आजकाल तरुण मुलांना कॅन्सर होत आहेत, अटॅक येत आहेत, परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळं नक्की शरीराकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. धन्यवाद.